काय झालं नेमकं? सुरुवातीला मी नव्हतीच. रात्री 2 वाजता 2:05ला दरवाजावर दगड टाकले. खूप मोठे मोठे आवाज आला म्हणून आम्ही जागे झालो आणि जागे होऊन उठच तोपर्यंत ते डायरेक्ट समोर आले आणि घरात ह्या 2 दरवाजांमधून एका दरवाज्यातून 2 जण आत आले, दुसऱ्या दरवाज्यातून 2 जण आत आले आणि त्यांनी डायरेक्ट चाकू, कोयते आणि त्यांच्याकडे बांबू आणि जाड अशी लाकडं होती. तर ते आम्हाला दाखवले आणि बोलले इथे जागेवर बसा, काही करणार नाही, फक्त जे आहे ते सगळं काढून द्या. तर मग आम्ही घाबरले, मी आतमध्ये गेले. मग हा आला इकडून, पप्पा मम्मी सगळे उठून आले आणि मग त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं बसवलं आणि पप्पा बोलले मग पोरांना काय करू नको, हात नको लाव. तर ते त्यांना असं बोलल्यामुळे त्यांना मारलं. मग मी त्याला बोललं हात नको लावा अजिबात. तर मी असं हात केल्यानंतर त्याने म्हणजे हाताला इथं जोरात एक मारलं आणि त्याच्या इकडचं दरवाजाने येत होते तर त्या भावाला पण माझ्या मारलं. आणि नंतर आल्यानंतर डायरेक्ट सगळे स्विच ऑन केले त्यांनीच आणि आतमध्ये आल्यानंतर सगळी कपाटं सगळं तुम्ही पाहिलंच आहे. मग अशी सगळं काही अस्तव्यस्त करून बेड सगळं नको तिथं त्यांनी उलटं पालटं केलं सगळं आणि सगळं नेलं, सगळं काहीच नाही ठेवलं. अंगावर नाकातली चमकी पण नाही ठेवली, का जोडी पण नाही ठेवली. लहान मुलांच्या अंगावरचं सगळं नेलं. तुमच्या दागिने काय काय होते? माझा हा गंठण होता, मिनी गंठण 2.5 तोळ्याचा आणि कानातलं होतं, अंगठी होती आणि पायातले पट्ट्या जोडली. तुमचं सोनं किती तोळे गेलं? माझ्या मुलींचं वगैरे धरून 4-4.5 तोळे. 3 तोळं माझ्या मुलींचं वगैरे माझं सगळं धरून 4.5 तोळे गेले. माझं तुझं काय घेतलं? माझ्या कानातले घेतले. तू जागी होती? हो सगळे जागे होतो आम्ही. चोर मराठीत बोलत होते? हो शुद्ध मराठी. काय म्हणाले चोर? काय बोलत होते? या दुसरे म्हणजे जे होते ना, तर ते एक लाल डोळेवाला माणूस होता, त्याला सगळे सर बनवून बोलत होते आणि आणि दुसरीच लँग्वेज कोणतरी नंतर बोलले, ते वेगळीच कुठली तरी भाषा होती ती. मग ती काही समजली नाही. आणि एकाच्या हातात त्यानं सोन्यासारखं असं ब्रेसलेट असं एवढं जाड आणि दुसऱ्याच्या हातात पातळ असे हे होतं चांदीचं ब्रेसलेट. बाबा तुम्ही काय पाहिलं? तुम्हाला काय म्हणाले? तुम्ही त्यांना काय म्हणाले? मी आतमध्ये झोपलो होतो आणि हे बाहेर होते ना, एकदम आवाज आल्यानंतर मी बाहेर आलो. बाहेर एकदम ते सगळे आतमध्ये आले, ते चाकू वगैरे त्याला हे घेऊन, बांबू वगैरे सुरा. मग तेवढंच मी त्याला म्हणलं पोरांना हात नाही राहते अजिबात. ते पोरांना मी ते मला इथं मारलं, बांबू इथे मारलं आणि बांबू मारला. आणि नंतर घरात किती वेळ होते? जवळजवळ 2:05 ते 2:25 पर्यंत होते. 20-25 मिनिटं. 20-25 मिनिटं होते ते. सगळे दागिने काढून नाही? हो. नंतर ते डायरेक्ट यांच्यात गेले, डायरेक्ट रूममध्ये गेले. नंतर धमकं लागले काही करणार नाही, फक्त तुमच्या अंगातले सोने दागिने सगळं पैसे वगैरे द्या, आम्ही फक्त जातो, आम्ही काही करणार नाही असं बोलले. तुम्हाला काय म्हणाले? आम्हाला असंच इथं आल्यावरती मग तिकडे एका कोपऱ्यात बसायला लावलं सगळ्यांना आणि पहिले अंगावरचे दागिने काढून घेतले. त्याच्यानंतर बाकीकडं मग घरात शोधलं सगळीकडं. मग आमच्या रूममध्ये गेले आणि आमच्या रूममधले कपाटं उचकली 2. त्याच्यानंतर मग 3रं कपाट उचकलं. मला म्हणले चावी दे कपाटाची. तर म्हटलं नाही चावी, मी शोधते चावी. मग शोधिस तोपर्यंत त्याने ते कपाट तोडून त्याच्यातलं सगळं. कपाट कशाने तोडलं? ते लोखंडाचं हे होतं. तुम्हाला काय म्हणाले? तुला काय म्हणाले? तुम्हाला काय म्हणाले? मला काय नाही. मग ते त्यांनी काढलं. त्याच्यानंतर मग परत म्हटले तुम्ही तिकडे जाऊन बसा आणि सगळ्यांना बसवलं तिथं आणि दरवाजा लावला, बाहेरून काड्या घातल्या आणि गेले. ते तुमच्या दागिने स्वतःचे काय काय केलं? माझं मंगळसूत्र होतं मोठं बारकं आणि राणीहार आणि नेकलेस होता. किती तोळे तुमचं? आता 3 तोळ्याचं असेल, 3-3.5 तोळ्याचं मंगळसूत्र होतं, 2 तोळ्याचा राणीहार असेल, नेकलेस. सगळं मिळून तुमचं स्वतःच 9 असेल.
स्वतःचे 9 तोळे. माझे स्वतःचे ताई तुमचे 4 साडेचार 4 तोळे झाले. 13 तोळे झाले. आणि माझ्या सासूबाईंचं मंगळसूत्र होतं मोठं 4.5 तोळ्याचं, ते पण नेलं त्यांनी. आणि अंगावरचं आणि नेलं. अंगावरचं पण त्यांचं कानातले म्हणजे एकूण 20 तोळे झाले नाही गेले. कानातलं वेल चैन आणि नाही 20 नाही, वापरायचं. एकूण 14 साडे14 असते. साधारण करा ना बेरीज आता बघा. नाही, सगळ्यांचे जास्त दोन. होती 14 पैसे. ताई, तुमचे किती तोळे झाले? मला 4 तोळे झाले. हे बघा ताई, यांचे 4 तोळे. तुमचे किती तोळे? थांबा. 3 4 5 6 आणि कृष्णाची धरून 7.5 पर्यंत असते तुमची? सगळे धरून. 7 जोडा. 7 आणि 4 11. 11. 11 आणि 3 ते कोणाचे? मम्मीचे. आईचे. अच्छा, 11 म्हणजे 15 तोळे. आणि अंगावरचं आहे ते नाही जास्त. जास्त होतं. 15. साधारण किती रुपयाचे दागिने असते? आता भाव काय झाला 25-1 लाख रुपये होते. हो जास्त. जास्त होतील त्याच्यापेक्षा. 1.5 लाखाचे आहेत. 1.5 लाख रुपये. चांदीचं काय काय? चांदीचे पुढचे पट्टे पट्ट्या जोडल्या. 30-1 लाख रुपयाचं. हो हो जसं येईल 30 लाखाला जास्त पण कमी नाही. जास्त हिचेच 7 तोळे सोनं. आता भाव काय चाललाय हो काय पोलीस काय म्हणाले? काय चौक पोलीस काय म्हणले आम्ही शोध लावू आता आमचं काम चालू आहे. पोलीस काय बोले आता भीती वाटते ना मग? भीती वगैरे भीती आता इथे काय गस्त चालू करणार का कसं का काय? तसं काय आता येणार आहेत घटना ते. घडल्यानंतर पहाटेपर्यंत सगळे माहिती सगळे पोरं वगैरे सगळे होते. परत सगळे फिरून आता मला पण भीती दहशत तर वाटतेच ना. हो मग दहशत आहे दहशत आहे. प्रशासनाने आधार दिलेला आहे यांना. पण विषय असा आहे साहेब काय बारीक बारीक पोरं आहे साहेब यांच्या कानातलं पाठ तोडून नेले. एक आईचं काळीच काय म्हणत असं आज ती आई उभी राहिली डायरेक्ट माझ्या पोराला हात लावू नको रातभर. आता ते पुढ्यांना बोलता येत नाही ते घाबरत जाते. पुढं तरी आता जा विचारलं पाहिजे ना. आता आम्ही स्वतः आम्ही जवळ आता पोलीस स्टेशनला होतो साहेब 100% पोलीस स्टेशन आम्हाला सहकार्य करतंय. प्रशासनाने सांगितलंय की आम्ही तुम्हाला म्हणजे त्यांनी हमी दिलेली. पण एक घटना पोलीस म्हणाले आम्ही सगळं शोधतो पण शोधतो आम्ही शोध घेऊ पण तोपर्यंत काय आता यांची बोलले आम्ही भीती आहे. ही शोधतो बारकाली पण याला बारकाली टाइम पोरं. लागेल. याला वेळ लागणार ना. यांच्या मनात भीती आहे. तुम्ही स्थानिक लोकांनी गस्त घालणे हा एक मार्ग आहे. आम्हाला काय आता हे नियोजन आम्ही करणारच आहे. पण प्रशासनाने याच्यावर पण आता रात्री कुठेतरी फेऱ्या मारा. पोलिसांची गाडी आहे. मानसिक स्ट्रेस शेवटी आपण शेतात कामाला जायचं ना, सर्वसाधारण tension. पोलिसांना फरक आहे ना. संध्याकाळी झोपायचं तर चोर टेन्शन. चोरट्यांची भीती. काय करायचं काय? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.